या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य आणि पारू ज्या ठिकाणी हरीश असतो त्या ठिकाणी येतात आणि हरीशची अवस्था बघून त्या दोघांनाही मोठा धक्का बसतो। आदित्य त्याला चेक करतो आणि रडतच पारूला सांगतो की हरीश आता आपल्यात नाही राहिलाय आणि ते ऐकून पारू मोठमोठ्याने रडू लागते। ती आदित्यला म्हणत असते की आदित्य सर, हरीश सर कधीच वाईट नव्हते। अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडमनी त्यांच्या भावाला किडनॅप केलं होतं आणि म्हणून त्यांना हे सगळं करावं लागलं। आणि मग तिच्या लक्षात येतं की गनी आणि साई अजूनही कदाचित त्या दोघींच्याच ताब्यात असतील, म्हणून मग ती त्या ठिकाणी त्या दोघांचा शोध घ्यायला सुरुवात करते। तर इकडे आदित्य पोलिसांना कॉल करतो, त्या ठिकाणचा ॲड्रेस सांगतो आणि लवकरात लवकर तिथे बोलावतो। तर दुसरीकडे अहिल्या खूप चिडलेली असते। ती म्हणत असते की त्या दिशाने सगळं काही आपल्या समोर केलं आणि त्याची शिक्षासुद्धा भोगली, पण अनुष्काने हे जे काही केलं आहे ना त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही। आणि मग तिला पारूचं बोलणं आठवतं। तिला समजतं की पारूला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं आणि मग तिला आठवतं की आदित्य आणि पारू कुठेतरी बाहेर गेले, त्यामुळे ती घाबरते आणि मोहनला सांगते की लवकरात लवकर आदित्यला कॉल कर। मोहन आदित्यला कॉल करतो आणि विचारतो की तू कुठे आहेस, तर आदित्य रडतच त्यांना सांगू लागतो की मी आणि पारू हरीशला शोधण्यासाठी आलो होतो, पण त्या दोघींनी हरीशला मारले आणि ते ऐकून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो। अहिल्या विचारते की आदित्य नक्की कोणी मारले हरीशला, आणि त्यावेळी आदित्य रडतच सांगतो की आई, त्या दिशाने आणि अनुष्काने हरीशला मारून टाकले, आणि ते ऐकून अहिल्या खूप चिडते। तर आदित्य म्हणत असतो की मी आता त्या दोघींना सोडणार नाही, पण अहिल्या त्याला समजावते आणि लवकरात लवकर घरी बोलावते। त्यानंतर ती मोहनला सांगते की तू कमिशनर साहेबांना या सगळ्याबद्दल कळव, आणि मग ती आणि प्रिया त्या सावित्रीला तेथून घेऊन जातात। इकडे पारू त्या ठिकाणी सगळीकडे साईचा आणि गनीचा शोध घेते, पण तिला त्या ठिकाणी कोणीही सापडत नाही। ती आदित्यला येऊन ही गोष्ट सांगते, पण तितक्यात तिला मारुतीचा कॉल येतो। मारुती तिला सांगतो की गणेश सुखरूपपणे घरी आलाय, आणि ते ऐकून या दोघांनाही आश्चर्य वाटते आणि मग ते लगेच घरी जाण्यासाठी निघतात। दुसरीकडे अहिल्या म्हणत असते की हरीश खूप चांगला मुलगा होता, पण त्या दोघींनी त्याचा जीव घेतला। पारू आता कोणत्या परिस्थितीमधून जात असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही। आपण तिला लगेच काही बोलायलाच नको। आणि मग ती मोहनला सुद्धा सांगते की दामिनीला शांत राहायला सांग, त्यावर तो हो म्हणतो। तितक्यात मग पोलीस त्या ठिकाणी येतात। ते अहिल्याला सांगतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळा तपास केला आहे, मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हे जे काही घडले त्या दिशाचा काही हात नाही आहे। आणि ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो। अहिल्या म्हणत असते की इन्स्पेक्टर, तुम्ही असं कसं म्हणू शकता, या सगळ्यामध्ये त्या दिशाचाच हात आहे। आणि त्यावेळी नेमकी दिशाच त्या ठिकाणी येते। तिला पुन्हा एकदा किर्लोस्करांच्या बंगल्यात बघून अहिल्या तर खूप चिडते, सगळ्यांना मोठा धक्का बसतो। दिशाला मात्र काही फरक पडत नाही, उलट ती सगळ्यांच्या समोर येते आणि उचकी लागल्याचं नाटक सुरू करते। ती म्हणत असते की सासू मॉम, मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांनाच माझी खूप आठवण येते, म्हणूनच तर बघा मला किती उचकी लागली येते, पण आता मी आली आहे ना तुम्हाला भेटायला, मला सुद्धा तुमची खूप आठवण येत होती। आणि दिशाला असं बोलताना बघून अहिल्या चिडून त्या इन्स्पेक्टरला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे, ही इथे काय करते, तुम्ही तिला अटक का नाही केलीत। आणि त्यावर ते लोक सांगतात कारण हे जे काही घडले त्यात दिशाचा काही संबंध नाही आहे। आम्ही कालच तिला ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये अटक केली होती आणि ती रात्रभर जेलमध्येच होती। आणि हे ऐकून सगळेच जण आश्चर्याने दिशाकडे बघू लागतात। तर दिशा म्हणत असते की हो सासू मॉम, मी रात्रभर ना जेलमध्येच होते, माझा या सगळ्याशी खरंच काही संबंध नाही आहे, मी काहीच केलं नाही, मी आली आहे जामिनावर बाहेर, तर मला राहू द्या ना सुखासुखी बाहेर, उगाच कशाला मला नको त्या गोष्टींमध्ये अडकवताय। मला मान्य आहे की आपल्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स झाले होते, मला तुमच्या घराची सून बनायचं होतं, पण तुम्ही त्या बावळट प्रीतमचं लग्न या गावंढळ प्रियाशी लावून दिलं, पण ठीक आहे, मी ते सगळं विसरून गेले, आता मला ना खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे, उलट माझा प्रीत बेबी आनंदात आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे। आणि दिशाचं असं बोलणं ऐकून अहिल्या तिच्या कानाखालीच मारते। ती म्हणत असते की दिशा, तू काय करू शकतेस ना हे मला चांगलंच माहिती आहे। तर दिशा रडतच म्हणत असते की सासू मॉम, तुम्ही का वागताय माझ्याशी असं, हवं तर मी हात जोडून तुमची माफी मागते, पण प्लीज माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका। आणि ते ऐकून अहिल्या पुन्हा तिच्यावर हात उगारते, पण दिशा रागातच तिचा हात पकडते आणि ती अहिल्यावर ओरडून म्हणते की बास कर अहिल्या, यावेळी तू माझ्यावर जो हात उगारलाय ना तो शेवटचा, यापुढे पुन्हा अशी चूक करायची नाही। आणि मग ती अहिल्याला ढकलूनच देते। ती अहिल्याला धमकी देते की काही झालं ना तरी तू आणि हे पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाही। आणि ते ऐकून अहिल्याला तर काय करावं ते सुचत नाही।
दुसरीकडे दामिनी तिच्या खोलीत बसलेली असते. तिला सगळा प्रकार आठवत असतो. आता ती अनुष्का आपलासुद्धा जीव घेईल या गोष्टीची तिला भीती वाटत असते आणि त्यामुळे ती तिच्याच खोलीमध्ये लपून बसते. दुसरीकडे दिशा अहिल्याला म्हणत असते की सासू मॉम, मी ना हे सगळं थांबवायला तयार आहे, कारण आता मलासुद्धा कंटाळा आला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हे सगळं थांबवेलसुद्धा, पण तुम्हाला माझ्याशी एक डील करावी लागेल. माझं आणि प्रीतमचं लग्न करून द्यावं लागेल. मला चालला असता सेकंड हँड नवरा, पण आता मला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे. अजूनही आपण हे सगळं थांबवू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा तो बिनलग्नाचा मुलगा आहे ना आदित्य, त्याच्यासोबत माझं लग्न करून द्यावं लागेल. एकदा का त्याचं आणि माझं लग्न झालं की मग मी खरंच माझ्यामध्ये सुधारणा करेल. तुम्ही जे सांगाल ना तसंच मी वागेल आणि तुमच्या प्रॉपर्टीची अगदी व्यवस्थित काळजी घेईल. आणि दिशाचं असं बोलणं ऐकून अहिल्या हसतच म्हणते की सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही ना तुझा. तुला या घरातून मी कसं हाकलून दिलं होतं हे विसरलीस का तू? आणि ते ऐकून दिशाला तो सगळा प्रकार आठवतो, पण यावेळी ती चिडत नाही. उलट ती म्हणत असते की सासू मॉम, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? जेव्हापासून मी इथे आली आहे तेव्हापासून माझ्या उचक्याच थांबल्यात. म्हणजे खरंच तुम्ही सगळेजण मला खूप मिस करत होता का? पण आता अजिबात काळजी करू नका. यापुढे मी तुम्हाला अशीच कायम तुमच्यासमोर दिसत राहणार आहे. तुम्ही माझं काही बिघडवू शकणार नाही. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. तर ते इन्स्पेक्टर अहिल्याला सांगत असतात की आम्ही अनुष्काचा शोध घेत आहोत, पण तुम्हाला तिच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट नोंदवावी लागेल. आणि त्यावर अहिल्या हो म्हणते आणि लगेच मोहनसोबत बाहेर पडते. दुसरीकडे मारुती त्याच्या घरात बसलेला असतो. सावित्री त्याला समजावत असते आणि म्हणत असते की काहीतरी खाऊन घ्या, पण मारुती स्वतःच्याच कानाखाली मारून घेत म्हणतो की मी गनीला तिकडे पाठवायलाच नको होतं. मला वाटलं होतं की गनी तिथे हॉस्टेलमध्ये असेल, पण माझा मुलगा त्या दोघींच्या ताब्यात होता. त्यांनी त्याला किती त्रास दिला असेल काय माहिती. बिचाऱ्याला खायला प्यायला तरी दिलं की नाही काय माहिती. खरंच माझी खूप मोठी चूक झाली. पण तितक्यात पारू आणि आदित्य त्या ठिकाणी येतात. पारू विचारते की बा गनी कुठे आहे, कसा आहे? आणि त्यावेळी मारुती सांगतो की पारू तो खूपच घाबरलाय. त्याने सांगितलं की त्या ठिकाणी त्याच्यासोबत साई नावाचा एक मुलगा होता. त्या दोघींनी त्या मुलाला मारून टाकलं आणि हरीश सरांना सुद्धा मारून टाकलं. पण गनी कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला आणि इथे आला. तो खूप घाबरलाय ग. आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं. ती रडतच मारुतीला मिठी मारते. इतक्यात आदित्यला प्रीतमचा कॉल येतो. आदित्यला प्रीतम नेमकं काय बोलतोय ते पटकन कळत नाही, पण मग त्याच्या लक्षात येतं की कोणीतरी ऑफिसमध्ये येऊन प्रीतमला मारहाण करते आणि ते ऐकून तो घाबरून लगेच ऑफिसला जाण्यासाठी निघतो. तर त्यामुळे पारू खूपच काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य प्रीतमला वाचवण्यासाठी ऑफिसला जातो. प्रीतम मात्र सुखरूपपणे घरी येतो आणि मग तो अहिल्याला आणि पारूला सांगतो की मी तर दादाला फोन केलाच नव्हता. त्यामुळे त्या दोघीजणी खूप घाबरतात आणि लगेच आदित्यला कॉल करून ताबडतोब घरी ये असं सांगतात. मात्र दुसरीकडे दिशा आणि अनुष्का आदित्यचा अपघात घडवून आणतात आणि त्याचवेळी त्या पारूच्या गळ्यातील मंगळसूत्रसुद्धा तुटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.